ही करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहे, असं तुकोबारायांनी अभंगामध्ये उल्लेख केलेला आहे. बोलायचं वेदनीतीचंच बोलायचं, जे वेदात आहे तेच बोलायचं आहे. अन्यथा वैकरणी चर्चा करायची नाही, दुसरी चर्चा नाही. लोकाला आवडत नसल तरी तेच करायला पाहिजे. लोकाच्या आवडीचा जर आम्ही विचार केला, आम्हाला शास्त्र वेद सोडून द्यावं लागतं, आहे की नाही? नरकाला जावं लागते आम्हाला. लोक तर जातीलच, पण सांगणाऱ्याला बी जावं लागतं. जास्त संख्या जमवण्यासाठी आम्हाला वेदशास्त्र सोडून दुसरीच कथा सांगावं लागतं. ते महाराज म्हणाले, वाचा बोलू वेद नीती, ऐकायला येऊ वाटलं या, पांघरून झोपा करत. आम्हाला काही देणं घेणं नाही, मर्जी तुमची. तुम्हाला कल्याण करून घ्यायचं असेल तर वेदनीती ऐका. आणि नुसतं बोलू नाही, लगेच सांगितलं करू संती केले ते. बोलू करू, करू बोलू, हे दोन्हीची जोड घातली, समन्वय आहे. आमच्या जीवनामध्ये समन्वय नाही, समसम आहे. बोललं तर करणं होत नाही है ना. कदाचित केल्यावर बोलायची गरज पडणार नाही, पण बोललेलं मात्र करणं होत नाही. लोकांकडून आज परिस्थिती अशी झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, यज्ञ यागादी जे कर्म आहेत, हे कार्यक्रम आहेत, कथा कीर्तन आहेत, हे कशासाठी आहेत? आमचा उद्देश. ज्ञानेश्वर महाराज गाईचं वासरू मरून गेलं, म्हशीचं वगारू म्हणा, गाईचं वासरू म्हणा, माऊलीने गाईच्या वासराचं सांगितलं. तर ते गाय दूध देणार नाही. तो हुशार होता, शहाणा होता, त्याने त्या वासराचा चमडा काढला, हुबेहूब कापून त्याच्यामध्ये तनीस भरलं, त्याला 4 लाकडं असे पाय बांधले, वासरासारखं तयार केलं. आणि जेव्हा जेव्हा गाईचं दूध काढायचं आहे, तेव्हा तेव्हा ते वासरू पुढे उभं करायचं. त्या गाईला वाटायचं की हे माझं वासरू आहे. पण वासरू कसलं होतं? तनीस भरलेलं, गवत भरलेलं, खरं वासरू नव्हतं. पण याला माहित होतं की वासरू दाखवल्याशिवाय दूध मिळत नाही. तसं आमच्यासारख्याला माहीत होऊन गेले की कीर्तन केल्याशिवाय पैसा देत नाहीत. हे आमचे कीर्तन म्हणजे तनीस भरलेले वासरं आहेत, गवत भरलेले वासरं आहेत. आणि जग हे म्हशीसारखं आहे, येडी म्हैस. वासरू बघलं की दूध दिल्याशिवाय काय करावं. आणि हे येड्या म्हशीचं हे वगारू दूध काढणार. हे परिस्थिती सध्या आहे. कोणाचा दृष्टांत आहे? माऊलीचा. मला काही म्हणायचं नाही. मग वेदनीतीचं बोलू आणि करू, हे खूप मोठी हिंमत लागते, त्याला धाडस लागते. एवढं मोठं मन कोणाचंच नाही, आहे की नाही? लोक काय म्हणतील, लोक काय बोलतील, आमचं ध्यान देवाकडं नाही. आमचं भजन असो, कीर्तन असो, फक्त आणि फक्त लोकाकडं ध्यान आहे, देवाकडं नाही. आणि वेदनीतीचं बोललं की ते देवाचा संबंध येते, लोकाचा येत नाही. लोकाचा संबंध आला तर देवाचा नाही, देवाचा आला तर लोकाचा नाही. काय करणार? हे नाहीतर ते.
दोन्ही साधायला जमत नाही. वेदनीती शुद्ध अंतकरण करून पाहिलं तर वेदनीती आम्हाला लक्षात येते. सकाळी चर्चा झाली होती अशीच बैठकीमध्ये. माणूस भक्ती करते, कीर्तन भजन चाल पखवाज प्रवचन श्रवण सगळंच करायलंय माणूस. साधना उपासना अनुष्ठान सगळंच करायलंय. परंतु करत करत बी साधना करत करीत माळ जपत जपत बी मनामध्ये काय आलंय आमच्या, कोणाचा बदला कवा घ्यायचा. थांब 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 तुझ्या पोराच्या लग्नात बघतो होता. हे मनामध्ये जोपर्यंत ईर्ष्या द्वेष असूया बदला घेण्याची भावना संपणार नाही तोपर्यंत परमार्थाचा अधिकारी नाही, शक्यच नाही. आणि नेमकं लग्नामध्ये जाऊन मी अनुभव केलो, पाहिलो जेव्हा गेलो तेव्हाची गोष्ट. बिना रुसणं फुगणं भांडणं बदला घेणं दुखविणं याच्याशिवाय लग्नच लागलं नाही कुठं. मजा बघण्यातलं तुमच्या बघण्यात असेल तर मला माहित नाही. आणि तिथं हे सगळेच राहतात, माळकरी टाळकरी घोळकरी सगळेच. कपट तिळभर कपट कमी होत नाही. आणि भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, सप्ताह चालू आहे, मोठे महाराज अन्न चालू आहे, एकापेक्षा एक सगळं चालू आहे. तसंच आपल्यामधलं कपट बी चालू आहे, बंद झालं नाही. समजा ज्या दिवशी तुम्हाला परमार्थाचा अधिकारी व्हायचं तर एक संकल्प घ्या की आजपासून मी कोणालाही त्रास देईल असं कर्म करणार नाही, अशी वर्तणूक. माझ्यापासून कोणाचा अपमान होईल, कोणाला त्रास होईल, कोणाला दुःख होईल, कोणाला अडचण बनेन माझी, असं मी जीवन जगणार नाही. हे परमार्थाचा मुख्य पाया आहे. शक्य आहे का? होऊ शकते का? नाही महाराज तुम्ही कीर्तन आताच का बंद करणार, पण आमच्याने हे होणार नाही. मग तुम्ही कितीही जन्म परमार्थ केला तरी परमार्थी होऊ शकत नाही. एकमेकाचा बदला. तर वेद नीती देवाच्या संबंध नाही, लोकांच्या संबंधाने तो नाही. कारण देवापासून जन्माला आलेले वेद असल्यामुळे ते देवाकडंच मार्ग दाखवणारे आहेत. आणि आम्ही आधार वेदाचा घेतो आणि भोग संसाराचा करतो. हे फार मोठा अपराध आहे, गुन्हा आहे. वेदाची जी आचारसंहिता आहे, जे संविधान आहे, त्याचं आम्ही नेहमीच उल्लंघन करत राहतो. विशेष करून जे नेतृत्व करणारे आहेत, जे सर्वांचे मान्य लोकप्रिय असतील, त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी असेल. याचं उल्लंघन होऊ नये याची काळजी किती घेतली पाहिजे त्यांनी. म्हणून त्यांनी सांगितलं वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते विठोबा
वेद सध्याच्या काळामध्ये वेद बोलणारे, वेद शिकलेले, वेदाचा अभ्यास करणारे, वेदज्ञ, वेदांत वाचस्पती, वेदांती, अशा मी रोज नावं ऐकतो ना. अहो, वेद बऱ्याच लोकांना पाठ झाला, वेदाचा अभ्यास बऱ्याच लोकांनी केले, वेद अनेक लोकांकडे आहेत, पण वेदना मात्र शून्य आहे, है की नाही? संवेदना शून्य हृदय झालेलं आहे, म्हणून कोणाची दया, कोणाची माया राहिली नाही. शब्द ज्ञाने बहु झाला से कुशळ, शब्द ज्ञाने बहु झाला से कुशळ, शब्द ज्ञाने बहु झाला से कुशळ, ज्ञाने बहु झाला से कुशळ, शब्द ज्ञाने बहु झाला से कुशळ, शब्द बहु झाला से कुशळ, शब्द ज्ञाने बहु झाला से कुशळ, शब्द ज्ञाने बहु झाला से कुशळ. नाही बीज मूळ हाताले, नाही बीज मूळ हाताले, नाही बीज मूळ हाताले, नाही बीज मूळ हाताले, शब्द ज्ञाने बहु झाला से कुशळ, 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 शब्द ज्ञाने बहु झाला से कुशळ. वेद आलेत, बोलणं आलंय, परंतु वेदना मनामध्ये नाहीत. सामाजिक वेदना, राष्ट्रीय वेदना, सांस्कृतिक, धार्मिक ह्या गोष्टीचं संरक्षण करण्याची संवेदना नाही. वेद आहेत पण संवेदना नाही. त्या वेदाला काही अर्थ नाही. ते वेदच नव्हते, ते वेदच नाहीत. पण आता वेदांती कमी नाही, परंतु संवेदनावाले कोणीच नाहीत. म्हणून कोणाच्याही मनामध्ये समाजाच्या कल्याणाची दया राहिली नाही. आम्हाला काही देणं घेणं नाही, आमचं आम्हाला असं आहे, तुम्ही आम्हाला बोलवा नका बोलवा, आमचा स्वार्थ साधला तर आम्ही येणार, नाही तर येणार नाही. हे वेदना आहे का? लोक वेदना असणाऱ्याकडे बघत नाही, लोक वेद कोणाकडे आहे, कोण चांगलं बोलतंय, कोण चांगलं हसितंय, कोण चांगलं फसितंय, हेच माहित. म्हणून तर ते म्हशीचं वगारू म्हणलो ना मी, त्याच्यात काय वावग आहे. तर हे वेदनाहीन हृदय, संवेदनहीन हृदय, दया नाही, कल्याणाचं न्याय देऊ शकत नाही आम्ही. आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही न्याय जर आम्ही देऊ शकत नाही समाजाला, तर त्या क्षेत्रावर, त्या संप्रदायावर, त्या आमच्या पदावर आम्ही अन्याय केलेला आहे, है की नाही? कोणीही पदावर न्याय दिला नसेल तर तो अन्यायच आहे. अन्याय करणाऱ्याला मोक्ष मिळते काय? पैसा तर कोणाला बी मिळते, अखेरीला कसंही करून पैसा मिळणार गेला तर चोर तर पैसा नक्कीच मिळवू शकतो. पैशाचे पर्याय खूप आहेत, शेवट चोरी बी. त्याला काही आवश्यकता हे नाही की हेच करावं लागते, असं गरज नाही. पैशासाठी काहीही करून पैसा कमवू शकतो आपण, परंतु मोक्ष मात्र न्यायानंच मिळणार. तर वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. आणि
माणसाच्या जीवनामध्ये परिस्थिती कोणती बी असो, परिस्थिती हे संसार आहे आणि स्थिती हे परमार्थ आहे. स्थिती म्हणजे त्या स्थितीला गेला पाहिजे. आपण जे बोलतो ना, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतो, ब्रह्मनिष्ठपणाच्या गोष्टी सांगतो, पण ती स्थिती प्राप्त झाली तर ती परमार्थ खरं आहे. आणि ते स्थिती प्राप्त होण्याच्या आधी मी पोहोचलो, मी आता खूप पोहोचलेला आहे, खूप मोठा झालो म्हणून जर त्यांनी आपली साधना बंद केली तर त्याचा घात झाला. अभंगाचं 3रं चरण. न बाणता स्थिती अंगी न बाणता स्थिती अंगी जोरी देहाचा संग तोवरी नगडे कर्म त्यागो. कर्म त्याग होत नाही. काही लोकांनी असा आणला तर हेही त्याचं कर्तव्य पूर्ण झालं नाही असं महाराजांचं सांगणं आहे. कर्माचा त्याग करू नये. सिद्ध होऊनी बैसला दृष्टी नानी साधनाला, मग तया सिद्धपणाला कोण पुसे. कोण पुसते? सिद्ध झाल्यावर बी जर साधना जर सोडली तर ते शुद्ध राहत नाही. सिद्ध झाल्यावर बी साधना जर सोडली तर तो शुद्ध राहत नाही. म्हणून शुद्ध राहण्यासाठी समुद्रामध्ये प्रवेश केलेली नदी, समुद्रामध्ये प्रवेश झाल्यावर बी मागून येणारी जे धार आहे, प्रवाह आहे, तो थांबतो का? येतच राहतो. पोहोचल्यावर बी प्रवाह थांबत नाही. तसं आपल्या जीवनामध्ये परमार्थिक जो प्रवाह आहे तो थांबू नये. मग तुम्ही परमार्थाची गोष्ट सांगाल. काही गोष्टी ज्या पराधीन आहेत आणि त्या होत नसतील तर त्या थांबवलेल्या बऱ्या. परंतु परमार्थ हे स्वतंत्र विषय आहे, याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, याला थांबवायची गरज नाही. बसल्या जागी परमार्थ होते, फिरताना परमार्थ होते, जाग्यावर परमार्थ होते, फिरून परमार्थ होते. हे थांबवायची गरज नाही. सोडून देऊ नये त्याला, हे सोडून देऊ नये. परमार्थ असो. जर असं जर नाही झालं, वेदनीती, वेदना आणि हे जर मेहनत नाही केली, खरं नाही बोललं, खरा प्रयास नाही केला, खरा गणपती नाही समजून घेतला, गणपतीचा आदेश नाही मानला, जाता जाता सांगालो की तुम्ही भक्ती करायला, तुम्ही भक्तीचा स्वीकार केलेला आहे, पण भक्ती मात्र तुमचा स्वीकार करीत नाही. हे जर व्यवस्था नसेल तर अभंगाचं शेवट. तुका म्हणे अधम त्यासी, तुका म्हणे अधम त्यासी,
तुका म्हणे अधम त्यासी तुका म्हणे अधम त्यासी तुका म्हणे अधम त्यासी